जन्म लग्न कुंडली. आपल्या कुंडलीतील शुभस्थाने कोणती व अशुभ स्थाने कोणती हे आपण आता समजून घेऊया. ही कालपुरुषाची कुंडली आहे. प्रत्येकाची अशीच असते असं नाही, पण 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 अशी 12 स्थाने या कुंडलीत आहेत. त्यामधली शुभ स्थानं कोणती असतात आणि अशुभ स्थाने कोणती असतात ते आपण आता बघूया. ह्या कुंडलीत 1 4 7 10 1 4 7 10 ही स्थाने शुभ आहेत. ही स्थाने नेहमी शुभ असतात. म्हणजे कोणत्याही कुंडलीत एक या ठिकाणी कोणताही आकडा असला तरी त्यानंतर येणारा 4था 7वा आणि 10वा हे जे स्थानं आहेत, ही स्थानं नेहमी शुभ असतात. ही स्थानं नेहमी शुभ असतात. यांना लक्ष्मी स्थानं असे म्हणतात. तसेच 5 आणि 9 या जन्मलग्न कुंडलीत 5 आणि 9 हे जिथे लिहिलेलं आहे ती स्थाने पण शुभच आहेत. त्याला कोणस्थाने किंवा त्रिकोणस्थाने असे म्हणतात. कुठल्याही कुंडलीत पहिल्या याच्यात कुठलाही आकडा असला तरी 5वे घर आणि 9वे घर याला कोणस्थाने किंवा त्रिकोणस्थाने असे संबोधले जाते. कुठल्याही कुंडलीत आत्ता आपण हे 1 2 3 4 घेतलं आहे, पण इथे कुठलाही आकडा येऊ शकतो, 5 6 वगैरे. त्याच्यापासून 5वे आणि 9वे जे स्थान आहे ते कोणस्थान आहे, त्रिकोणस्थान आहे आणि ती स्थाने नेहमी शुभच असतात असं ह्या कुंडलीच्या वाचनात आपल्याला आढळून येते. तसेच कुंडलीतील 6 8 आणि 12 ही स्थाने, इथे जे लिहिले 6 8 आणि 12 ही स्थाने नेहमी अशुभच असतात. म्हणजे कुठल्याही कुंडलीत 6वं स्थान, पहिल्या याच्यापासून 6वं स्थान, मग 8वं स्थान आणि 12वं स्थान ही स्थाने नेहमी अशुभच असतात. कुठल्याही कुंडलीत असू दे, ही स्थाने नेहमी अशुभच असतात. येथे शुभग्रह आले, पापग्रह आले तरी त्रास होतो. तसेच कुंडलीतील 2रे आणि 7वे स्थान, म्हणजे इथे जे 1 2 म्हणजे हे 2रं स्थान, तिथे कुठलाही आकडा येऊ शकतो आणि 7वं स्थान तिथेही कुठला आकडा येऊ शकतो. ती कुंडलीतील 2 व 7 ही स्थाने यांना मारक स्थाने असे म्हणतात. मारक स्थान का, तर 2रं स्थान जे आहे ते धनस्थान आहे आणि 7वं जे आहे ते भार्या स्थान आहे. मग जिथे जिथे धनाचा संबंध येतो आणि जिथे जिथे बायकोचा किंवा भार्येचा संबंध येतो ती स्थाने पुरुषाच्या कुंडलीत नेहमी मारक स्थाने म्हटली जातात. कारण पुरुषाला आत्मोद्धार करायचा असेल तर धन नको, धनाची चिंताही नको आणि भार्येची पण हे नको. त्यासाठी 2 आणि 7 ही मारक स्थाने आहे. तसंच कुंडलीतील जे 11वं स्थान आहे, या कुंडलीतील जे 11वं स्थान आहे ते कुठल्याही कुंडलीत असू दे त्याला लाभस्थान असं म्हणतात. ते सुद्धा शुभ आहे. त्यावरून मिळणारे लाभ, आपल्या जीवनात आपल्याला कुठून कुठून लाभ मिळणार आहेत ते या स्थानावरून बघितलं जातं. याला लाभस्थान असे म्हणतात. मित्रांचं पण ते स्थान आहे. मित्र कसे मिळतील, काय मिळतील, तिथे जर पापग्रह आले तर मित्र फसवणूक करणारे मिळतील. शुभग्रह आले तर मित्र जीवाला जीव देणारे आणि चांगले असे मित्र तुमच्या नशिबात येत राहतील. या स्थानाला लाभस्थान म्हणतात. या स्थानावरून लाभ बघतात. सासूरवाडीकडूनचा लाभ, एकूण सगळेच लाभ इथून बघितले जातात. आता या जन्मलग्न कुंडली आपण स्थानं पाहिली. या कुंडलीत एकूण 9, कुठल्याही कुंडलीत एकूण 9 ग्रह असतात. त्यातले काही ग्रह शुभ तर काही ग्रह अशुभ असतात. जे 9 ग्रह आहेत, प्रत्येकाच्या कुंडलीत ते 9 ग्रह असतातच. त्यातले काही ग्रह शुभ असतात तर काही ग्रह अशुभ असतात. आता ते शुभ ग्रह कोणते आणि अशुभ ग्रह कोणते ते आपण बघूया. जर 9 ग्रहांपैकी
जे ग्रह शुभ आहेत ते आहेत, आधी नवग्रह कोणते ते आपण बघूया. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू, केतू हे नवग्रह असतात. रवी, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनी, राहू व केतू हे नवग्रह असतात. ह्या नवग्रहांची स्थाने हे कुठल्याही स्थानात कुठेही असू शकतात. पत्रिकेप्रमाणे, कुंडलीप्रमाणे आपल्या जन्मलग्न कुंडलीत ते जिथे असतील तिथे त्या स्थानात त्यांचं नाव लिहिलं जातं. रवी जर एक स्थानात असेल तर रवी तिथं लिहिला जातो. चंद्र कुठे असेल तर चंद्र समजा 6व्या स्थानात असेल, कन्येचा असेल तर 6व्या स्थानात लिहिला जाईल. असं या स्थानानुरूप ही ग्रह तिथे कुंडलीत मांडलेले असतात. एकूण 9 ग्रह आहेत आणि ते 9 ग्रह या कुंडलीमध्ये असतात. तर हे जे शुभग्रह आहेत ते कोणचे आणि अशुभ ग्रह कोणचे? तर चंद्र, बुध, गुरु, शुक्र हे शुभग्रह आहेत. चंद्र, बुध, गुरु आणि शुक्र हे शुभग्रह. आणि अशुभ ग्रह कोणते? तर रवी, मंगळ, शनी, राहू व केतू हे अशुभ ग्रह आहेत. ग्रहांच्या स्वराशी कोणत्या? तर रवीला सिंह रास दिली आहे. सिंह राशीचा स्वामी रवी आहे. चंद्राला कर्क रास दिली आहे. कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे. मंगळाला मेष आणि वृश्चिक या 2 राशी आहेत. बुधाला मिथुन व कन्या या 2 राशी आहेत. गुरुला धनु व मीन ह्या राशी आहेत. अशा या ग्रहांच्या स्वराशी आहेत. शुक्राला वृषभ आणि तुला ह्या 2 राशी दिल्या आहेत. शनीला कुंभ व मकर राशी शनीला दिलेली आहे. राहू व केतूला स्वरास नाही, ते छायाग्रह आहेत. राहू आणि केतूला राशी अशी कुठली दिलेली नाही, ते छायाग्रह आहेत. कुंडलीतील स्थाने व ग्रह व त्यांच्या स्वराशी आपण पाहिल्या. ज्योतिषशास्त्राची ओळख यामुळे आपल्याला करता येते. तुम्हाला कशी वाटली ही माहिती? ही ज्योतिषशास्त्राची तोंड ओळख मी तुम्हाला करून दिली आहे. आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब अवश्य करा. स्नेहा टी चॅनल